तर लक्ष्मण हाकेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 9वा दिवस असून दरम्यान लक्ष्मण हाकेंच्या भेटीला सरकारचं शिष्टमंडळ जाणार आहे। शिष्टमंडळामध्ये उदय सामंत, अतुल सावे, गोपीचंद पडळकर, गिरीश महाजन असणार आहेत। तर मनोज जरांगेंच्या सगळे सोयरेच्या मागणीला लक्ष्मण हाकेंचा विरोध आहे। मात्र लक्ष्मण हाके अद्यापही त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत आणि त्यांच्या मागण्यांवरच शिष्टमंडळ चर्चा करणार आहे। तर आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत। थेट सिद्धार्थकडनं आपण जाणून घेऊयात। सिद्धार्थ, गुड मॉर्निंग। आणि लक्ष्मण हाकेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। तर मनोज जरांगेंच्या सगळे सोयरेच्या मागणीला विरोध असून लक्ष्मण हाकेंनी तब्येतीची काळजी घ्यावी असं देखील शिंदेंनी म्हटलेलं आहे। काय नेमकी माहिती, कारण सरकारचं शिष्टमंडळ आज जाते? बघा, शिष्टमंडळ तर आज येणार आहे। शिष्टमंडळामध्ये जसं तुम्ही सांगितलं, उदय सामंत, गोपीचंद पडळकर आणि अतुल सावे असणार आहेत। आणि लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं जे उपोषण सुरू आहे, त्यांची थेट मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतून दिल्यानंतर ओबीसीला धक्का लागणार कसा नाही, हे सरकारने आम्हाला लेखी स्वरूपात द्यावं। आणि जशी दुसरी तुम्ही मागे सांगितली, सगळे सोयऱ्याचं जी काय मागणी आहे ती मागणी मान्य करू नये, या दोन मागण्यांसाठी ते ठाम आहेत। आणि नेमकं आज सरकारचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी येत आहे आणि शिष्टमंडळ या दोन मागण्यांवर सरकार काय काम करते आणि उपोषणकर्त्याचं नेमकं काय म्हणणं आहे हा संवाद करण्यासाठी हे शिष्टमंडळ 9 वाजेच्या आसपास वडीगोद्री या ठिकाणी येईल। आणि ही चर्चा झाल्यानंतर ही जर चर्चा सकारात्मक होण्याची शक्यता आहे आणि ही जर चर्चा सकारात्मक झाली कदाचित आज उपोषण सुद्धा मागे घेतलं जाऊ शकतं। मात्र आता शिष्टमंडळ आणि सरकार या दोन्ही उपोषणकर्त्यांची कशी समज घालू शकतात किंवा सरकार त्यांच्या बाजूने कशा पद्धतीने विचार करतंय यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत म्हणाल। निश्चितच सिद्धार्थ, त्यामुळे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।